नमस्कार सर्वांना, मी दीपाली. तुम्हा सर्वांचे स्वागत आहे शिवण क्लासच्या दुसऱ्या भागामध्ये. शिवण क्लासच्या पहिल्या भागाला आपण ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची हे सविस्तर पाहिले आहे. आज आपण त्याच मापावरून पेपर कटिंग पाहणार आहोत. परंतु त्याआधी माझी सर्वांना एक विनंती आहे, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा, तरच तुम्हाला योग्य माहिती मिळेल. चला तर जास्त वेळ न घालवता वळूया आपल्या विषयाकडे. 38 साईज चेच असलेले ब्लाऊज आपण कटिंग करून घेणार आहोत. या ब्लाऊजची उंची 13 इंच प्लस त्यामध्ये 1 इंच म्हणजे 14 इंचावर पॉईंट देऊन आपल्याला अशी सरळ रेष आखून घ्यायची आहे. शोल्डर 5.5 इंच, 5.5 इंचावर एक पॉईंट देऊन मोंढा 6 इंच, त्यामध्ये प्लस अर्धा इंच म्हणजे 6.5 इंचावर एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे. शोल्डरपासून खाली 6.5 इंचापर्यंत आपल्याला एक सरळ रेष देऊन घ्यायची आहे. गळा रुंदी 2.5 इंच, समोरचा गळा 6 इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन अर्धा इंच म्हणजे 6.5 इंचावर एक पॉईंट देऊन शोल्डरपासून खाली आपल्याला सरळ परत एक रेष ओढून घ्यायची आहे. अडतीस साईजचे ब्लाऊज आहे, त्यामुळे 38 साईजचा चौथा भाग 9.5 इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन 2 इंच 11.5 वर एक पॉईंट देऊन दोन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहे. कमर घेर 32 इंच, 32चा चौथा भाग 8 इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन 2 इंच आणि 1 इंच टाचासाठी 11 इंचावर एक पॉईंट देऊन दोन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहे. मोंढा खोली 1.5 इंच, आतला भाग 1 इंचावर अशा पद्धतीने आपल्याला मोंढ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. गळा खोली 1 इंचावर पॉईंट देऊन गळ्याचा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे. क्रॉसपट्टी 2.5 इंचावर एक पॉईंट देऊन याही भागाला 2.5 इंचावर एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे. दोन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहे. क्रॉसपट्टीच्या आकारासाठी अर्ध्या इंचावर एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे आणि क्रॉसपट्टीला अशा पद्धतीने कर आकार देऊन घ्यायचा आहे. या पॉईंटपासून वरती 1 इंचावर एक पॉईंट आपल्याला देऊन घ्यायचा आहे. खालच्या मोंढ्याच्या आकारापासून 2 इंच, 2.25 इंच, 2.5 इंच असे 3 पॉईंट आपल्याला देऊन घ्यायचे आहेत. क्रॉसपट्टीचा मध्य आपल्याला काढायचा आहे. ही क्रॉसपट्टी 11 इंचाची भरत आहे. 5.5 इंचावर एक पॉईंट देऊन आपल्याला कटोरीचा शेप देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने या तिन्ही पॉईंटमधून आपल्या कटोरीचा शेप
3पैकी एका कुठल्याही पॉईंटमधून आपल्या कटोरीचा शेप आपल्याला देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मी कटोरीचा शेप देऊन घेतलेला आहे. आपल्या समोरच्या आणि पाठीमागच्या भागाची मार्किंग तयार आहे. मार्किंगवरून आपण कटिंग करून घेऊ. एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कटोरी ब्लाऊजची कटिंग सांगण्याचा प्रयत्न केला आहे. अशा पद्धतीने मार्किंगवरून सर्वात आधी बाहेरचा मुंडा कटिंग करून घ्यायचा आहे. मग दोन्हीही भाग आपल्याला सेपरेट करून घ्यायचे आहे. यामध्ये आपले दोन्हीही पार्ट तयार होतील, बॅक साईड आणि फ्रंट साईड. बॅक साईड अशा पद्धतीने मार्किंगवरून मी कटिंग करून घेतलेली आहे. ही कटोरी आपल्याला वाढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने समोरचा भाग आपला ब्लाऊजचा कटिंग झालेला आहे. पाठीमागच्या गळ्याची लांबी 9 इंच प्लस त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन म्हणजे 9.5 इंचावर एक पॉईंट देऊन आणि खालच्याही भागाला 2.5 इंचावर एक पॉईंट देऊन हा चौकोनी बॉक्स आपल्याला तयार करून गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. एक इंच गळा खोली अशा पद्धतीने पाठीमागच्या गळ्याला आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे. समोरचा आणि पाठीमागचा भाग आपला कटिंग करून तयार आहे. अशा प्रकारे आपल्या कटोरी ब्लाऊजचा पाठीमागचा आणि समोरचा भाग तयार झालेला आहे. याबद्दल तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. यापुढील भागात आपण कटोरी कशी वाढून घ्यायची आणि बाहीची मार्किंग कटिंग दोन्हीही पाहणार आहोत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक खूप धन्यवाद तुमचे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.